जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह झाला. तेव्हा मला एवढेच वाटले होते की आता चूल आणि मूल याच्या पुढे माझे जीवनच नाही. परंतु माझे पती ज्योतिबा यांनी मला शिकवले व त्यांच्यामुळे मी भारतातील पहिली महिला शिक्षिका होऊ शकले. परंतु आज मला एक प्रश्न पडतो. आज शिक्षण आहे, कायदे आहे, मंच आहे, तरी स्त्री पूर्णपणे समान का नाही? त्या काळी मी दगडातून चालले, आज मोकळे रस्ते आहेत पण मोकळीक नाही. जेव्हा मी मुलींना शिकवायला सुरुवात केली तेव्हा माझ्यावर दगड शेण फेकण्यात आले. माझा अपमान झाला तरी मी डगमगले नाही, शिकवणं सोडलं नाही आणि या सर्व संघर्षात मी कधीच एकटी नव्हते. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते ते म्हणजे माझे पती महात्मा ज्योतिराव फुले. जेव्हा मी मुलींना शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्याचे आई वडील त्यांना माझ्याकडे शिकायला पाठवत नव्हते. ही परिस्थिती असतानाही माझ्या पतींनी माझ्यावर अविश्वास न दाखवता माझा आत्मविश्वास वाढवला. सर्व समाज माझ्या विरोधात असतानाही ते माझ्या बरोबर चालले. एका स्त्रीला पुढे नेणं ही फक्त तिची जबाबदारी नसते तर त्या समाजातील सर्व माणसांची असते. त्यावेळी जखमा शरीरावर होत्या, आज त्या मनावर होत आहेत. आज स्त्री शाळेत दिसते, ऑफिस मध्ये दिसते, मंचावरही दिसते, परंतु प्रश्न हा आहे ती ऐकली जाते का? ती निर्णय घेते का? तिच्या हो किंवा नाहीला खरंच किंमत आहे का? स्त्री मंचावर असणं ही फक्त सुरुवात आहे पण ती समानता नाही ना. जेव्हा इंग्रज आपला देश सोडून जात होते तेव्हा एक इंग्रज आला आणि भारतीयांना म्हणाला, तुमचा देश खूप सुंदर आहे परंतु एक अशी गोष्ट आहे ती तुमच्या देशाला कधीच पुढे नेणार नाही. ती गोष्ट म्हणजे जातीभेद आणि असमानता. म्हणून माझे पती ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्याविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून सांगते, माझं नाव फक्त जयंती पुरतं नको, माझा फोटो फक्त भिंतीवर पुरेसा नाही तर माझा विचार घराघरात आणि मनात उतरायला हवा. माझ्या नावावर फक्त टाळ्या नको तर माझ्या विचारांवर कृती हवी. मी एक पेटलेली ज्योत आहे जी अजूनही जिवंत आहे आणि ती उजळते की नाही हे तुमच्या वागण्यावर ठरतं. मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. माझा इतिहास फक्त ऐकून थांबू नका, तो पुढे चालवाही.